वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रोतारः नमो नमः। शुभसन्ध्या। अद्य अहम् एकं लघुलेखं पठिष्यामि। लघुलेखस्य शीर्षकः असहायः मनुष्यः। मनुष्यस्य महान् गर्वः अहमेव सर्वं करोमि इति। स किमपि कर्तुं न शक्नोति इति तदा तदा प्रकृतिर्दर्शयति तस्य गर्वं दूरीकर्तुं। यदा अनावृष्टिर्भवति तदा मानवस्य सकलानि कार्याणि विरमन्ति। पातु जलं नास्ति इति, भोक्तुम् अन्न नास्ति इति जनाः रुदन्ति। पुनर्यदा अतिवृष्टिर्भवति तदा निरुपायाः प्रजाः क्वापि गन्तुम् अशक्ताः विलपन्ति। प्रकृतेः समतोलं विस्मृत्य स्वच्छन्देन नृत्यन्तः तादृशेषु क्षणेषु किं कुर्युः? यदा भूकम्पो जायते तदा मानवः सर्वथा निरशक्तिर्भवति। तेन महता श्रमेण धनव्ययेन च निर्मितं सर्वं निमिषमात्रेण ध्वंसते। भवनं निपतन्ति, जलाशयाः भज्यन्ते, सर्वं क्षणमात्रं धूलिर्भवति। मानवेन अन्वेषितानि सर्वाणि यन्त्राणि व्यर्थानि भवन्ति। एतत् सर्वं ज्ञात्वा अपि मानवः गर्वेण जरिजृम्भते इति आश्चर्यं। तस्मात् विरमतु गर्वात्। माणूस किती अहंकारी आहे हे याच्यात सांगितलं आहे। आणि आजचा आपला जो ईशावास्याचा जो विषय आहे त्याच्यातही सगळ्यात या अध्यात्म मार्गामध्ये, या प्रगतीमध्ये अडथळा कशाचा आहे तो अहंकाराचा अडथळा आहे। माणसाला वाटतं की मीच सगळं करतो आणि ते खरं तसं नाही आहे। ही करणारी शक्ती वेगळीच आहे किंवा आपल्याकडनं करवून घेणारी शक्तीसुद्धा कुणीतरी वेगळी आहे। हे आपल्या डोळ्यात अंजन खरं तर घालण्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे। हा जो आपण आता परिच्छेद वाचला तोही तसाच आहे। आपण अभ्यास करतोय वेदांत वैभवमध्ये ईशावास्य उपनिषदांचा। माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण अनेक उपक्रम हातात घेतले होते। त्याच्यातला हा वेदांत वैभव उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या उपनिषदांचा अभ्यास करणार आहोत। आधी आपण 2 भागामध्ये पार्श्वभूमी समजून घेतली। वेद म्हणजे काय, त्याचे अंग म्हणजे काय, किंवा त्याचे दर्शन म्हणजे काय, षडदर्शन म्हणजे काय, असं अनेक आपण 2 भागामध्ये समजावून घेतलं। आणि मग पहिलं उपनिषद, सर्वात अगदी महत्त्वाचं उपनिषद कुठलं आहे तर ते ईशावास्य उपनिषद आहे की ज्याच्यात 18 मंत्र आहेत। 18 मंत्र्याचा सुघड अशा पाणीदार मोत्यांचा हा 18 मोत्यांचा असा सर आहे असं त्याच्यात आपण बोललो होतो। आणि त्याच्यातले आपले जवळजवळ 13 मंत्र झाले होते। आज शेवटचे 5 आपण बघणार आहोत आणि आज आपला बहुतेक ईशावास्येचा समारोप होणार आहे। अर्थातच अगदी पहिल्या मंत्रापासून आपण बघतोय की संपूर्ण हे ब्रह्मांड व्यापून कोण आहे तर तो ईशावास्यमिदं सर्वं यत् किंच जगत्यां जगत। त्यामुळे ईश्वराने हे सगळं विश्व व्यापलेलं आहे असंही आपण पाहिलं। आणि मग
आम्हाला जर का त्याची आराधना करायची असेल, त्याची पूजा करायची असेल, मग त्याला शोधायचं कुठे? अहो, चराचरामध्ये तो आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो आहेच आहे. आणि एवढ्या सगळ्यामध्ये व्यापून तो भरलेला आहे. तो कुठे कुठे आहे? तो ऑमनी प्रेझंट आहे, तो ऑमनिशियंट आहे, तो ऑमनिपोटंट आहे, सर्व व्यापी आहे, सर्वगामी आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. अशा त्याची जर का उपासना करायची असेल तर या क्रिएशनचीच उपासना करायची, म्हणजे ती क्रिएटरला पोचते. निर्मितीची उपासना केली की ती निर्मात्यापर्यंत पोचते, असंही सोप्या भाषेत सांगता येईल. असं बघत बघत आणि मग कसं वागायचं तर आपलं कर्म उत्तम करायचं. कुर्वन् नैवेह कर्माणि जिजीविषेत शतं समाः, असंही आपल्याला सांगितलं होतं. हे असे अनेक मंत्र बघत आणि मग त्याच्यानंतर आपण हेही पाहिलं होतं की अंधम तमः प्रविशन्ति. हेही आपल्याला थोडं पटायला किंवा पचायला अवघड जातं की अविद्येमुळे घात होतो हे माहिती आहे, पण विद्येमुळे आणखीन माणूस अंधकारात जातो. अविद्येच्या अहंकारात तर तो जातोच, पण ज्याने विद्या प्राप्त केली तोही अहंकारामुळे अधिक अंधकारात जातो. हेही पाहिलं होतं आपण. पचायला थोडं कठीण आहे, कारण विद्येमुळे अहंकार येतो. हे माऊलींनी जे सांगितलं आहे, नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञानापाठी, झोंबे ज्ञानी याच्या कंठी. त्या ज्ञानी जो माणूस आहे त्याला अहंकाराने एक वेळ अज्ञान परवडलं पण अहंकार नको, असं त्याच्यात आपण अनेक मंत्रामध्ये बघितलं होतं. आज आता 14वा मंत्र आपण बघणार आहोत. तो मंत्र नेमका काय आहे तो बघूया आपण. 14वा मंत्र, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. आधी मंत्र बघूया आणि कारण आजचे 5च मंत्र बघणार आहोत. त्याच्यातले 2 तर अतिशयच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपल्याला तर बाकीची प्रस्तावना आज नको बघायला. आपण प्रत्यक्ष त्या मंत्राला सुरुवात करूया. 14वा मंत्र असा आहे. संभूतींच विनाशंच यस्तद्वेदो भयं सह, विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्या अमृतम अश्नुते. विद्या आणि अविद्येचं असंच सांगितलं होतं. आणि आता संभूती आणि असंभूती ह्याच्याबद्दलही असंच थोडंसं असंच विवरण आहे, पण त्याच्यातल्या शेड्स वेगळ्या आहेत, त्याच्यातल्या छटा वेगळ्या आहेत. आणि म्हणून परत आपण ह्या 14व्या मंत्राचा अभ्यास करणार आहोत. काय सांगितलं ह्याच्यात? संभूतींच विनाशंच यहा तद्वेद उभयं सह. काय म्हणतात बघूया. संभूती म्हणजे काय आहे नेमकं, आणि विनाश म्हणजे काय? संभूती म्हणजे उत्पन्न होणं आणि विनाश म्हणजे नाश पावणं. संभूतींच विनाशंच यहा तद्वेद. वेद याचा अर्थ, वेद म्हणजे 4 वेद नाही, इथे वेद याचा अर्थ जाणणे असा आहे. जो हे जाणतो कसा? उभयं सह. हे दोन्हीचं ज्याला ज्ञान आहे, म्हणजे ह्या चराचं पण आहे, अचराचं पण आहे, जडाचं पण आहे, चैतन्याचं पण आहे, शक्तीचं पण आहे आणि शिवाचं पण ज्याला ज्ञान आहे, असा जो आहे तो काय करतो? विनाशेन मृत्युम तीर्त्वा. ह्या विनाशी गोष्टींचं ज्ञान मिळवल्यामुळे काय होतं? तो मृत्यूच्या पलीकडे जातो. मृत्युम तीर्त्वा संभूत्या अमृतम अश्नुते. आणि ज्या परमश्रेष्ठ परम दिव्य अशा तत्वाचं जो जाणतो तो मात्र अमृताचा अनुभव घेतो किंवा अमृताचं सेवन करतो, असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे. हा पूर्ण झाला असं नाही आहे. आता बघूया ह्याच्यातलं आणखीन काय आहे. आत्ता दिवस कुठले आहेत असं विचाराल तर आत्ता दसरा नुकताच झाला. विजयादशमीचा आपण सण उत्सव साजरा केला आहे, कारण विजयादशमी या असुर प्रवृत्तीवर दैवी गुणांनी केलेली ही मात आहे. विजय प्राप्त केलेला आहे कशावर? तर म्हणजे वाईट प्रवृत्तींवर, दुष्ट प्रवृत्तीवर सुष्टांनी केलेली ही मात आहे. आणि म्हणून आपण विजयादशमीचा उत्सव साजरा करतो. अर्थातच विजयादशमी हा शक्तीचा उत्सव आहे आणि शक्ती ही शिवाशिवाय अपूर्ण, हेही आपण बघतो. प्रत्येक वेळेस आपण बोलतानाही म्हणतोच आहे की हे शिव आणि शक्ती या दोघांच्या मिलनातून हे सगळं ब्रह्मांड, हे विश्व निर्माण झालेलं आहे. शिवशक्तीचा हा सगळा खेळ चाललेला आहे. शिवाशिवाय शक्तीला चैतन्य नाही आहे आणि शक्तीशिवाय शिव प्रगट होऊ शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही. असं त्या दोघांचं नातं आहे. आणि आत्ताच आपण
विजयादशमी साजरी केली आणि आता कोजागिरी आता आलीच आहे. त्यामुळे हा सगळा जो उत्सव आहे तो शक्तीचा आहे, दृश्याचा आहे, तो व्यक्ताचा सगळा उत्सव सुरू आहे. आणि म्हणूनच आपण त्या देवीला, त्या शक्ती देवतेला सुद्धा आपण प्रार्थना करूया आणि आपल्या या आजच्या मंत्राकडे वळणार आहोत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ही कोण आहे? ही गौरी आहे, ही नारायणी आहे आणि ही काय करणारी आहे? सर्व मंगल मांगल्ये, सगळं मंगल करणारी अशी ही देवी आहे. किंवा विजयादशमी हा सरस्वतीचा उत्सव आहे आणि आपला हा जो अभ्यास चालला आहे, आपण ह्या जे ज्ञानसत्र आरंभलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण अभ्यासपूर्वकच जास्तीत जास्त विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सरस्वती देवीला सुद्धा वंदन करून आपण पुढे जाऊया आणि ह्या मंत्राचा अर्थ समजावून घेऊया. बघा आता आपण काय म्हटलं होतं? संभूतींच विनाशंच. संभूती आणि विनाश हे दोन्ही जो जाणतो त्या विनाशाच्या अभ्यासाने तो मृत्यूवर मात करतो आणि संभूतीच्या अध्ययनाने किंवा संभूती जाणल्याने तो अमृताचं सेवन करतो, असा आपण शब्दशः अर्थ बघितला होता. आता बघा, अविनाशी परब्रह्म जो जाणतो किंवा आणि विनाशशील देवादिकांना सुद्धा जो जाणतो, त्या या देवादिकांच्या उपासनेतून तो मृत्यूवर मात करतो. म्हणजे आपल्याला कधीकधी प्रश्न पडतो ना, सगुणाची उपासना करायची का निर्गुणाची करायची? दोन्हीची करायची. कारण निर्गुणापर्यंत आपण पोचू शकत नाही आणि त्याच्यासाठी सगुणाचा आधार घ्यावा लागतो. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मग तसं ती उपासना करत मृत्यूवर मात करायची, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटका करून घ्यायची, मुक्तता करायची, म्हणजेच तो मोक्ष आहे. पण त्याच्याही पलीकडे जायचं, तिथेही थांबायचं नाही आहे. आपल्याला कुठे जायचं आहे? सत्य, सत्यापर्यंत जाय. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म, तिथपर्यंत जर का आपल्याला खरंच पोचायचं असेल तर हे जे विनाशशील देवांकडनं मिळणारं फळ आहे ते क्षणजीवी जरी असलं तरी जेवढे भोग्य पदार्थ आहेत. बघा आता आपण व्यक्ताची उपासना केली, पण व्यक्त हे फायनल नाही आहे, हे अल्टिमेट नाही आहे. कारण व्यक्ताची उपासना किंवा ह्या सृष्टीतले सगळे जे भोग आहेत ते परिणामी दुःख देणार आहेत. लक्षात घ्या, परिणामी दुःख देणार आहेत. आपल्याला ज्या ज्या गोष्टीचं आकर्षण आहे त्याच्यातनं शेवटी काही काळ आपल्याला आनंद मिळतो. सिनेमा पाहायला गेलो, काही छान खायला मिळालं, काही चांगलं कपडे लत्ते मिळाले, अलंकार मिळाले, आनंद होतो. पण तो क्षणभर, पुढे त्याच्यातनं दुःखाचीच परिणती होते असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही उपासना कुठलीही केली तरी शेवटी कुठे जाऊन पोचायचे हे आपल्याला माहिती पाहिजे. शेवटी त्या परब्रह्म परमतत्वापर्यंत जायचं आहे. आणि मग अशी देवतांची उपासना केली तो मृत्युंजय होईल. आणि संभूतीची म्हणजे त्याहीपेक्षा व्यापक परब्रह्माची उपासना केली तर त्याला अमृताचा आस्वाद घेता येईल किंवा अमृतच तो होऊन जाईल किंवा तोच परमेश्वर होऊन जाईल असंही म्हटलेलं आहे. अशी ही उपासना आपण त्याच्याबद्दल बोलतो आहे. आता बघा, संभूतींच विनाशांच. अव्यक्त ब्रह्म आणि व्यक्त ब्रह्म या दोन्हीची उपासना आवश्यक आहे. आता हेही आपण मागच्या वेळेस पाहिलं, पण अगदी 1 मिनिटात फक्त त्याच्याबद्दल बोलते. कारण ब्रह्म आहे आणि कार्य ब्रह्म आहे. आठवत आहे ना तुम्हाला? कारण ब्रह्म म्हणजे काय आहे? कारण म्हणजे रॉ मटेरियल आहे आणि कार्य ब्रह्म म्हणजे जे दिसतंय ते फायनल प्रॉडक्ट, फिनिश प्रॉडक्ट जे आहे ते कार्य ब्रह्म आहे. आपण आत्ता कार्यामध्ये गुंतून पडलेले आहेत, पण आपल्याला जायचं आहे कुठे? कारणाकडे. आपण क्रिएशनमध्ये अडकलेले आहोत, पण त्या क्रिएशनचा निर्माता कोण आहे, क्रिएटर कोण आहे, त्याच्यापर्यंत जायचं आहे. म्हणजेच आपल्याला बघा, कार्यब्रह्म कसं आहे आणि कारणब्रह्म कसं आहे, थोडक्यात मी अगदी बोलते बरं का. कार्यब्रह्म म्हणजे विशेष पदार्थांचं विश्व आहे, जे दृश्य आहे, जे सगुण आहे, जे साकार आहे. आणि कारणब्रह्म हे सामान्य विश्व आहे. तुम्हाला उलटं वाटतंय ना? तुम्हाला वाटतं की काहीतरी चूक होती. कारण कारणब्रह्म हे श्रेष्ठ आहे, पण श्रेष्ठ आहे म्हणूनच ते सामान्य आहे. आणि हे गौण आहे, कार्यब्रह्म हे गौण आहे म्हणूनच ते विशेष आहे. कारण त्याला मर्यादा आहे. विशेष गोष्टीला मर्यादा असतात
आणि सामान्य गोष्ट ही सगळीकडे पसरलेली असते. त्यामुळे कारण ब्रह्म हे अतिसामान्य आहे, पण ते अदृश्य आहे, ते निराकार आहे असंही म्हटलेलं आहे. एकाच परब्रह्माची ही खरं म्हटलं तर दोन्ही अंग आहेत. निर्गुण निराकार ब्रह्म हे सगळ्याच्या अतीत आहे, पण तिथपर्यंत पोचण्यासाठी त्या सगुण उपासनेचा मार्ग धरावा लागतो. कार्य ब्रह्म हे विस्तार पावलेलं ब्रह्म आहे आणि विश्वाची गती आहे ती वर्तुळाकार आहे. थोडं आता अवघड वाटतंय ना तुम्हाला? थोडं अवघड वाटतंय, पण थोडं सोपं करूया. विश्वाची गती कशी? हे विश्व वाढलेलं आहे, विस्तार पावलेलं हे विश्व आहे आणि विश्वाची गती ही वर्तुळाकार गती आहे. आणि या वर्तुळाकार गतीच्या, लक्षात घ्या, आता एक थोडं वेगळं स्टेटमेंट करणार आहे. या वर्तुळाच्या परिघावर आपण उभे आहोत. आपण सगळे वर्तुळाच्या परिघावर उभे आहोत आणि जायचे कुठे, पोचायचे कुठे? आपल्याला केंद्रापर्यंत पोचायचे, सेंटरपर्यंत आपल्याला पोचायचे. आणि म्हणून या जो केंद्रबिंदू जो आहे त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला पोचायचे. आणि हा जो पोचतो त्याला मृत्यूचं भय राहत नाही. मृत्युम तीर्त्वा अमृतम अश्नुते असंही म्हटलेलं आहे. म्हणजे आमच्या ऋषींनी हे सगळं उपभोगू नका असं अजिबात सांगितलं नाही, किंवा दृश्याची उपासना करू नका असं सांगितलं नाही आहे, पण त्याच्यात अडकायचं नाही आहे. सारखी आठवण ठेवायची आहे, सारखं स्मरण ठेवायचं आहे की मला कुठे जायचं आहे, मी जिथून आलो तिथेच. म्हणून परिघाचा आस्वाद घ्या. परिघावर उभे आहात ना, परिघावरच उभे राहिलात तरी हळूहळू एक एक पाऊल आपल्याला केंद्राच्या दिशेने टाकायचं आहे, सेंटरच्या दिशेने टाकायचं आहे, कारण तिथून आपण आलेलो आहोत. लक्षात येत आहे ना? तिथून आपण आलेलो. म्हणजे खरं सांगू का, अगदी बायकांच्या बाबतीत ना, स्त्रियांच्या बाबतीत हे अगदी पटण्यासारखं वाटतं की कितीही स्त्री वयाने वाढली तरी माहेरची ओढ असतेच की नाही. माहेरची ओढ प्रत्येकीला असतेच, की अगदी कसंही माहेर असो, अगदी सासर अतिशय श्रीमंत असेल आणि माहेर अगदी साधारण स्थितीत असेल तरीसुद्धा स्त्रीला शेवटी ओढ कशाची असते? असते की नाही, माहेरची. मग हे सुद्धा तसंच आहे. आपण जिथून आलो तिथली ओढ आहेच आपल्याला, आहेच. आपण इथल्या आकर्षणामध्ये जरी भुललो असलो तरी मला ओढ कुठली आहे? वो दुनिया मेरे बाबुल का घर, वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. लक्षात ठेवायचे. आत्ता मी आहे ना, ही सासरी नांदती आहे, आनंदात आहे, काही दुःख नाही आहे, पण शेवटी मला जायचे कुठे, ओढ कुठे? माझ्या माहेरचं जर नाव जरी काढलं तरी माझे कान टवकारतात. त्या गावाचं नाव काढलं किंवा माझ्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचं, माझ्या आईवडिलांचं नाव घेतलं तरी मी लगेच कान देऊन ऐकते, कारण मला तिथे ओढ आहे. आपल्याला सुद्धा लक्षात घ्या, त्या परब्रह्माची अशी ओढ आहेच, असायला पाहिजेच. आणि म्हणून, आणि ही जी आहे ना, मी जेव्हा आले जन्माला तेव्हा मी कशी होते? निर्व्याज होते. कुठली उपाधी नव्हती, कुठलं नाम नव्हतं, रूपसुद्धा नव्हतं. त्यामुळे कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल हे माया जाल. कोरी चुनरिया, आत्मा कसा आहे? कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल, वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. मला कुठे जायचे? त्या माझ्या माहेरी जायचे. आणि संतसुद्धा सगळे माहेर, माझे माहेर पंढरी म्हणतात ना, त्यामुळे तिथे जायचे, आपल्याला केंद्राकडे जायचे. आणि खरंच आहे. आणि म्हणून या सगळ्याचं ज्ञान करायचं, परिघावरच्या दृश्य विश्वाचं घ्यायचंच, पण ओढ कशाची? ती केंद्राची ओढ पाहिजे. आणि म्हणून, आणि तिथे पोचलं की कळणं आणि न कळणं हे विरून जातं. कळणंसुद्धा जिथे शून्य होतं, त्या केंद्रापर्यंत आपल्याला खरंच जर पोचायचं असेल तर त्या संभूतीच्या उपासना करायला पाहिजे असंही म्हटलेलं आहे. आता कशी करायची संभूतीची उपासना असं तुम्हाला वाटेल की नक्की करायचं काय, त्याच्यासाठी काय मार्ग आहे सांगितलं आहे ना. लगेच पुढच्या 15वा मंत्र फार महत्त्वाचा आहे. आणि 15व्या मंत्रामध्ये काय सांगितले ते आधी मंत्र वाचते आणि त्याचं विवरण पण बघणार आहोत. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पूषन् अपावृणो सत्यधर्माय दृष्टये.
फार सुंदर, अतिशय महत्त्वाचा मंत्र आहे बरं का. काय झालं आहे नेमकं की आम्हाला हे सगळं शब्दांनी कळतं आहे की कुठे जायचं आहे माहीत नाही आहे का, माहिती आहे, सगळं माहिती आहे, सगळं कळलं, सगळं पटलं, पण आचरणात येत नाही. का? कारण त्या सत्याचं, त्या केंद्राचं मुख झाकलेलं आहे. कशाने? सत्यस्य अपिहितं मुखम. कशाने झाकलेलं आहे? हिरण्मयेन पात्रेण. बघा आता काय म्हटलेलं आहे, हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम आणि तत्त्वं पूषण अपावृणं. आणि मग विनंती कुणाला केली? ते झाकण उघडायचे. झाकण उघडलं की सगळं स्पष्ट दिसणार आहे, पण झाकण आम्हाला उघडता येत नाही. मग त्याच्यासाठी कुणीतरी शक्तिशाली पाहिजे ना. मग ती विनंती केली आहे पूषणला. पूषण म्हणजे सूर्य आहे. या पूषणला त्याला विनंती केली आहे, तत्त्वं पूषण, हे पूषण तत्त्वं अपावृणु, ते तू जरा दूर कर. कशासाठी? आम्हाला त्या सत्याचं दर्शन घ्यायचं आहे. सत्य धर्माय दृष्टये असं म्हटलेलं आहे. बघा आता किती सुंदर सांगितलं ना. हा 15वा मंत्र फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे बघा ही भगवंताला पाहण्याची जी दृष्टी आहे ना, ती काही फार वेगळी आहे. ही दृष्टी नाही बरं का. चर्मचक्षुने हे पाहता येत नाही. ही दृष्टीच काही निराळी आहे. विश्वामध्ये सगळीकडे, अगदी सगळीकडे परमेश्वर भरून राहायला ही गोष्ट खरी जरी असली तरी तो आम्हाला दिसत नाही आहे. तुम्ही सांगताय की ह्या झाडामध्ये तोच परमेश्वर आहे, या फुलामध्ये परमेश्वर आहे, सगळीकडे तो परमेश्वर आहे, असं जरी तुम्ही सांगत असलात तरीसुद्धा आम्हाला तो दिसत नाही. कारण त्याच्यावर त्या मायेचं आवरण पडलं आहे. आणि त्या मायेला इथे म्हटलेलं आहे हिरण्मयेन पात्रेण. नाहीतरी सोन्याचं माणसाला आकर्षण आहे. हिरण्य म्हणजे सोनं. त्या सोन्याचं झाकण पडलेलं आहे. आणि माया ही अशी सोन्यासारखी वाटते. वस्तुतः त्या झाकणाच्या पलीकडे ते सोन्यापेक्षा अनेक पटीने झळझळीत आहे. त्यामुळे हे मायेचं आवरण आहे. आणि मूळ जो भगवंत आहे तो सूक्ष्म असला तरी दृश्य जडाचं पांघरूण त्याने घेतलं आहे, म्हणून आम्हाला तो भेटत नाही, तो दिसत नाही. आणि म्हणून तो जरी विश्वामध्ये विलास तोच करतो आहे, पण आम्हाला काही त्याचं दर्शन होत नाही. मग आता काय करायचं? बरोबर काय करायचं? मग आता बघा आपली बुद्धी आधी जडाशी चिकटलेली आहे, दृश्याशी चिकटलेली आहे. समजा अगदी झाडामध्ये परमेश्वर आहे असं म्हटलं तरी आम्ही त्या झाडाच्या बाह्यरूपालाच भुलतो. याची पानं कशी आहेत, त्याची फुलं कशी आहेत, त्याला फळं कुठली येतात, त्याच्या पारंब्या कशा आहेत वगैरे वगैरे. आम्हाला चैतन्य काही केल्या दिसत नाही. आम्ही जडात इतके रंगून जातो ना, कारण आमची बुद्धी त्या दृश्याशी चिकटली आहे. त्यामुळे तिला काही भगवंताचं ज्ञान होऊ शकत नाही. सद्बुद्धी आणि खरं आहे ना, जिथे प्रतिभा आहे ना, लक्षात घ्या बुद्धीचे 4 स्तर आपण मागे पाहिले होते, आठवतात का तुम्हाला? बुद्धी आहे, मेधा आहे, प्रज्ञा आहे आणि प्रतिभा आहे. प्रतिभा ही सद्बुद्धी आहे. प्रतिभा जेव्हा जागी होते, जागृत होते, तेव्हा त्या साक्षात परमेश्वराचंच दर्शन आहे. प्रतिभा ही सद्बुद्धी आहे. आणि सद्बुद्धी म्हणजेच प्रतिभा ही मला प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. ती कुणाला करायची? ह्या मंत्रामध्ये ती केली आहे. आणि ही प्रतिभा जागी होण्यासाठी समूळ अंतरंगामध्ये समूळ परिवर्तन झालं पाहिजे. प्रतिभा म्हणजे नुसते शब्द जुळवणं नाही बरं का. कालिदासाची प्रतिभा आहे, वाल्मिकींची प्रतिभा आहे, गदिमांची प्रतिभा आहे, कुसुमाग्रजांची, अक्षरशः दैवी साक्षात्कार आहे. हे दैवी आहे, हे नुसतं काव्य नाही. आणि म्हणूनच विद्वान मनुष्याला इथे गीतेमध्ये कवी म्हटलेलं आहे. किंवा ह्याच्यात सुद्धा आता पुढच्याच मंत्रात आपल्याला कवी हा शब्द येणार आहे. आणि मग हे परिवर्तन घडून येण्यासाठी काय करायला पाहिजे तेच बघितलं. आणि ती प्रार्थना माझी प्रतिभा जागी होणार नाही आहे, मी काहीतरी प्रयत्न करून, मी अभ्यास करून होणार नाही आहे. मग त्याच्यासाठी प्रार्थना कुणाची करायची? त्या पूषणची प्रार्थना करायची. आणि म्हणून त्याला म्हणलेलं आहे हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम. काय सुंदर सांगितलं आहे. अपिहितं थोडा वेगळा शब्द वाटतोय का तुम्हाला? अपिहितं. पण एक शब्द तुमच्या ओळखीचा सांगितल्यावर तुम्हाला निश्चितच आठवेल. पिधान शब्द माहिती आहे. ग्रहणाच्या वेळेस पिधान युती असं म्हटलेलं असतं. पिधान ह्याचाच अर्थ आहे झाकण.
आणि हे झाकलेलं आहे म्हणून त्याला अपिहितम, धाचं हित होतं. अपिहितम काय, मुख झाकलेलं आहे सत्याचं, सत्याचं मुख झाकले. मग आता त्याच्यासाठी प्रार्थना कुणाला केलेली आहे, त्या तेजोमय शरीर ज्याचं आहे तत्वम, ते जे झाकण आहे, त्वम तू काय कर, हे पूषण अपावृणू, ते जरा दूर कर, ते जरा बाजूला कर, आम्हाला सत्याचं दर्शन घ्यायचं आहे असंही म्हटलेलं आहे. आता पूषण सूर्याचे सुद्धा, सूर्याची अनेक नावं आपल्याला माहीत आहेत. अगदी मित्र आहे, भानू आहे, हिरण्यगर्भ आहे, सविता आहे, असे अनेक नावं आहे. पण इथे शब्द काय वापरलं आहे, पूषण. आणि पूषण म्हणजे हा जो पोषण करणार आहे ना, हा पोषण करणारा जो सूर्य आहे, अशा त्या सगळ्यांचं करणारा जो आहे त्याची प्रार्थना केली. हे पूषण अपावृणू, तत्वम अपावृणू, कारण आम्हाला त्या सत्याचं दर्शन घडवायचे. म्हणजेच परमेश्वराची जर का कृपा झाली तर त्या मूळचं जे अव्यक्त रूप आहे त्याच्यावर जे व्यक्ताचं झाकण पडलं आहे किंवा हे मायेचं आवरण आहे ते दूर करण्यासाठी जर का तू आम्हाला मदत केलीस तर आम्हाला त्या सत्य तत्वाचा प्रत्यक्ष साक्षात्कार होईल. आणि हे आपल्या मानवी प्रयत्नांच्या पलीकडे बरं का. लक्षात घेऊया आपण की मी खूप ठरवलं, खूप अभ्यास केला, नाही, त्याची कृपा झाल्याशिवाय हे शक्य नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुधा श्रुतेन यम एष वृणुते तेनही सहा लभ्यः. त्याची कृपा झाली, त्यांनी जर का तुम्हाला निवडलं तरच तुम्हाला ते दर्शन घडणार आहे असं जर का म्हटलं आहे तर आम्हाला त्यांनी निवडावं याच्यासाठी त्यालाच प्रार्थना करायची की तुझी कृपा होऊ देत. आणि खरंच आहे, हा जगाला पोषण देणार आहे, त्याचंच ते नाव आहे. आणि ही जी जगाची जी मूळ चेतन आहे त्याला प्रार्थना केलेली आहे, त्याला आवाहन केलेलं आहे की हे जे जडाचं आमचं आकर्षण आहे, जे सोन्याचं झाकण आमच्या डोळ्यावर त्या पटल पडलेलं आहे ते दूर कर. किंवा सांसारिक जीवनातले जे सुखोपभोग आहेत हे माणसाला आकर्षक वाटतात, विलोभनीय वाटतात, पण म्हणून इथे सोन्याचं पात्र म्हटले ते तू दूर कर असं त्याला विनंती केलेली आहे. आता बघूया आणखीन काय आहे. पुढचा मंत्र बघूया, 16वा. 16व्या मंत्रामध्ये हेच एक्सटेन्शन आहे, याच मंत्राचं एक्सटेन्शन आहे, पण त्याच्यामध्ये त्याची अनेक नावं म्हटलेली आहेत. आता 15व्या मंत्रामध्ये पूषण हे एकच नाव त्याला दिलं होतं, पण तो तेवढाच नाही हो, त्याला किती नावं तुम्ही द्याल तेवढी कमीच आहे. 16वा मंत्र काय सांगतो बघूया. पूषण एकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमम तत्ते पश्यामी यो असौ पुरुषः सो अहम अस्मी असं म्हटलेलं आहे. अवघड वाटलं ना, मोठा पण आहे, थोडा अवघड आहे, पण आपल्याला नीट आपण जर का त्याचं समजून घेतलं, विश्लेषण केलं तर निश्चितच समजणार आहे. आता एक एक शब्द जाणून घ्या. तो पूषण आहे, तो एकर्षी आहे, तो यम आहे, तो सूर्य आहे, तो प्राजापत्य आहे, तेज रूप आहे, कल्याणतमम आहे, अशी त्याची अनेक नामं आहेत. आता त्याच्या नावाचा आणखीन विचार करणार आहोत. आता पूषा म्हणजे काय आहे बघा. पूषा म्हणजे पोषण करणारा असा तो आहे. बरं ते किती आहेत. एकर्षी, एक ऋषी, त्याचा संधी होऊन तो एकर्षी झालेला आहे. म्हणजे बघा वेदामध्ये किंवा उपनिषदामध्ये विश्व ज्याने निर्माण केलं आहे तोच त्याला सांभाळतो आहे. आणि म्हणून हा सांभाळणारा जो आहे, पोषण करणारा आहे, तो कसा आहे, दिव्य आहे, अव्यक्त आहे. ह्या ब्रह्माला सूर्याची उपमा दिलेली आढळते. आणि खरंच आहे, रोज आपल्याला ह्या परब्रह्माचं खरं तर दर्शन घडतं आहे. आणि असं आपल्याला रोज एकच सूर्य दिसतो आहे, असे अनेक सूर्य आहेत, असे अनेक सूर्य या ब्रह्मांडामध्ये आहेत. खरं म्हटलं तर ते व्यक्त रूपाने ब्रह्मच आहे, पण इथे जे पूषण एकर्षे म्हटले ते मात्र अव्यक्त ब्रह्म आहे. आणि म्हणून ऋषींना त्याचा निर्माता कोण हे बघायचं. क्रिएशन आम्ही बघतो, पण आम्हाला आता क्रिएटर बघायचं आहे, निर्माता बघायचं आहे. निर्मिती नको, निर्माता बघायचं आहे. आणि कोण आहे हा सगळ्याचा निर्माता. रविचंद्राचा तू निर्माता
शरण तुला भगवंता. रविचंद्राला सुद्धा यानेच निर्माण केलेलं आहे. सगळं तूच आहेस रे. देऊळ तूची, तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती, तूच असता माझी स्फूर्ती. मागा याचे काय अनंता, शरण तुला भगवंता. तुझी आश्वासे पान हलते, स्पर्शे तुझी या फूल फुलते. तेज झळाळत गगनही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता. आता इतकी शरण भावना आहे की आता मला तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे असं त्याला म्हटलेलं आहे. आणि आता त्याला पूषण म्हटलेलं आहे. एक ऋषी, ऋषी आहे तोच आहे, तोच ऋषी आहेत. बाकीचे ऋषी आहेतच, पण ऋषी म्हणजे जो द्रष्टा आहे, ज्याला दर्शन घडतं असा तो ऋषी. आणि एक ऋषी आहे तोच यम आहे. यम घाबरू नका बरं का. यम म्हणजे मृत्यूदेवता ह्या अर्थाने नाही म्हटलेलं. जो या सगळ्या सृष्टीचं नियमन करतो तो यम आहे, तो सूर्य आहे. आता सूर्य हे नाव त्याला वापरले बरं का इथे. सूर्य, सु म्हणजे निर्माण करणे, सूयते. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. किंवा सु शब्द तुमच्या ओळखीचा आहे. सु धातू, प्रसूत होणे म्हणजे निर्माण करणेच आहे ना शेवटी. म्हणून इथे सूर्य त्याला म्हटलेलं आहे. पूषण, एकर्षे, यम, सूर्य, प्राजापत्य. तो प्रजापती आहे, याचा सगळ्याचा पालन करता तोच आहे. व्यूह रश्मीन समूह. आता इथे दोन शब्द आलेत, व्यूह आणि समूह. समूह म्हणजे एकत्र केलेलं आणि व्यूह म्हणजे विखुरलेलं. तुझे जे विखुरलेले किरण आहेत ना ते थोडे आवरून धर आणि आमच्यावर कृपा कर. तेजो यत्ते, जे तुझं तेज आहे, रूपम कल्याणतमम, कल्याणाच्या वरचं ते रूप आहे. तत्ते पश्यामी, ते मला पाहायचं आहे. यो असौ पुरुषः, आणि ते पाहिल्यानंतर जे काही दर्शन घडणार आहे तो मीच आहे. सोहम, ते तत्व आणि मी याच्यामध्ये किंचितही भेद नाही आहे. म्हणजे त्या परमेश्वराचा, परब्रह्माचा जो सनातन अंश आहे तो मीच आहे, तो जीवात्मा आहे. त्यामुळे खरंच आहे जीवभूत सनातन हा असा आहे. म्हणून मग तो आता बघा, आता किती आपण नावं पाहिली. तो नियंता, यम म्हणजे नियंता, यम म्हणजे मृत्यू नाही. नियंता तोच आहे, सूर्य तोच आहे, प्रजापती तोच आहे. ही सगळी गुणमय जी त्याची रूपं आहेत ती तेजस्वी पुरुषाच्या म्हणजे तेजस्वी व्यक्तीच्या ठिकाणी सुद्धा असतात. आणि म्हणून तर त्या विभूती आपण म्हणतो ना, जिथे हे तेज स्वरूप जास्त प्रगट होतं, अधिक प्रमाणात प्रगट होतं, त्याच वस्तूंना, त्या व्यक्तींना आपण विभूती म्हणतो. त्यामुळे तेच तुमच्यात नाही आहे का, माझ्यात नाही का, आहे आपल्या सगळ्यांच्यात आहे. पण जिथे ते प्रकर्षाने प्रगट होतं त्याला आपण विभूती म्हणतो. आणि खरं ते प्रजापती हे राजाला पण म्हणतात. प्रजापती, प्रजेचा जो पती आहे, तसं तिथे राजा. आणि हा तर सगळ्या ब्रह्मांडाचा राजा आहे. आणि म्हणून इंद्रियाचं, मनाचं, बुद्धीचं सगळ्याचं पालन करतो, म्हणून तो प्रजापतीसुद्धा आहे असं म्हटलेलं आहे. आता तू म्हणजे मीच आहे. यो असौ सहा अहम, हा जो आहे तोच मी आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सूर्य, आणि सूर्याचे अनेक अर्थ आहेत बरं का. सूचा आता मी सु धातू सांगितला, पण आणखीन एक अर्थ आहे, सूर्यभिः गम्यते इति सूर्यः. महापुरुष ज्याला प्राप्त करून घेतात तो सूर्य आहे, तोच परमात्मा आहे असं त्याचं ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. सूर्य बघा. आता 16वा मंत्रसुद्धा आपण पाहिला. पूर्ण समजला आहे असं नाही म्हणता येणार, पण ह्या सगळ्याचं करणारा तो आहे, त्याला प्रार्थना करायची. म्हणजे खरं म्हटलं ना तर उपनिषद हे प्युअर नॉलेज आहे. आपण सारखं म्हणतो आहे की उपनिषद हे शुद्ध ज्ञान आहे. आणि ज्ञान कुठलं, हे आत्मज्ञान आहे. पण तरीसुद्धा ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. पूर्णपणाने त्याला सरेंडर व्हायला पाहिजे, त्याला शरण जायला पाहिजे, तरच होणार आहे. नाहीतरी हे सगळं हे जे दिसतंय ना डोळ्याला, ते दैवी शक्तीचं अवतरण आहे. आणि जीवाने काय करायचं, जीवाचं आरोहण झालं पाहिजे. लक्षात घ्या, योगी अरविंदांचा हा सिद्धांत थोडासा आपल्या पुढे मांडकी, अगदी थोडासा,
ही सगळं जे आहे ग्रेस ऑफ गॉड आहे. नाहीतरी डोंगर, नद्या, नदी, नाले, पर्वत हे सगळं जे पशु पक्षी, किडा, मुंगी, सिंह, ससा हे सगळं जे आहे हे त्या दैवी शक्ती खाली उतरली, अवतरण झाले. आता ती जशी खाली उतरली तसे ह्या जीवाला वर चढायचे, जीवाने आरोहण करायचे. आणि त्याचा जो मिलन बिंदू आहे तो प्रतिभेचा परमोत्कर्ष आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे त्याला प्रार्थनासुद्धा केलेली आहे. आता 17वा मंत्र काय, 17 आणि 18 दोनच राहिले. पण जेव्हा कुठल्याही उपनिषदाच्या जेव्हा समाप्ती जवळ येते तेव्हा समाप्ती सूचक असं द्वित्व येतं. आणि म्हणून 17व्या मंत्रात काय म्हटलेलं आहे, वायोरनिलम अमृतम मथेदम भस्मांत शरीरम ओम क्रतोस्मर कृतस्मर क्रतोस्मर कृतम स्मर असं त्याला म्हटलेलं आहे. काय काय म्हटलेलं आहे बघा. आता कसा आहे हा वायूर अनिल, वायू पण आहे आणि अनिल पण आहे. अमृतत्व हे त्या जन्माचं सार्थक आहे. जीवनात मनुष्य सगळ्या गोष्टी मिळवतो, पण जे खरं मिळवायला पाहिजे ते नेमकं राहून जातं. जे खरं मिळवायला पाहिजे ते विसरतो. आणि आपली सगळी धडपड जी आहे ना, आपली जी खटपट जी आहे ती सगळी भगवंताच्या दिशेला तोंड करून घडायला पाहिजे. आपण आता परिघावर उभे आहोत, आपण हे तर मगाशीच पाहिलं ना, परिघावर उभे आहोत. पण आता परिघावरनं बाहेर तोंड नाही करायचं, आता निदान तोंड आत वळवायचे. आणि आत वळवायचं म्हणजे आपल्याला अंतर्मुख व्हायचं आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला खरंच सगळं आत वळवायला पाहिजे. आणि खरंच कधीही नाम घेतलं नसेल तर आता सुरू करायला पाहिजे. म्हणून अभ्यास जितका लवकर सुरू करता येईल तितका लवकर अभ्यास सुरू करायचा. आता ह्या मंत्रामध्ये वायू आहे, अनिल, वायू म्हणजेच अनिल आहे. अमृतम अथ इदम भस्मांत शरीरम. हे शरीर कसं आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आता बघा, शरीर शेवटी भस्म होणार आहे. ह्या शरीराची शेवटी काय होणार आहे, किती तुम्ही नटवलं, किती सजवलं, किती सांभाळलं, किती काळजी घेतलीत तरी शरीर हे शेवटी भस्मच होणार आहे. भस्मांत शरीरम. पण हे कशाने बनलेलं आहे, वायूनी. वायू हा महत्त्वाचा घटक आहे. प्राण हा वायू आहे ना, पंचप्राण आहेत, प्राण पंचक आहेत आपल्या शरीरात. आणि सृष्टीतला पण वायू आहे. या सगळ्यावर हे शरीर चाललेलं आहे. त्यामुळे प्राणापान हे वायू शरीरातले आणि सृष्टीतले वायू मिळून हे शरीर शेवटी भस्मच होऊन जाणार आहे. पण मग टिकणार काय आहे, मग आत्मरूपात अमरत्वच राहू दे, या देहाचा सुद्धा यज्ञ होऊ दे अशी त्याला प्रार्थना केली. देहाची समिधा व्हायला पाहिजे. एक यज्ञ तर चालूच आहे या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये एक अखंड यज्ञ चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्या शरीराची समिधा पडू देत. आता आपल्याला तर माहिती आहे, समिधा जितकी सात्विक असेल, समिधा जितकी शुद्ध असेल तितका तो यज्ञीय धूम आहे ना, तो सुगंधित होणार आहे, तो पोषक होणार आहे. मग आता प्रत्येकाने आपली समिधा त्या यज्ञामध्ये टाकताना ती सात्विक असेल ह्याची काळजी घ्यायला पाहिजे की नाही. समजा आता आपण व्यवहारात सुद्धा बघतो की अग्नी पेटवला किंवा शेकोटी, अगदी अग्नियज्ञ नाही म्हणत, कुणी थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवतो. त्याच्यात जर का काही वाईट दूषित पदार्थ असेल तर त्याचा वास सगळीकडे पसरतो की नाही. किंवा रबराचा तुकडा जर का समजा असेल तर सगळीकडे त्याची दुर्गंधी पसरते. जर का वाईट कुठले पदार्थ त्याच्यामध्ये दुर्गंधीयुक्त पदार्थ टाकले तर त्याची दुर्गंधी येते. पण सुगंधी, समजा चंदनाचा चुरा टाकला असं काही असेल तर सुगंध येतो की नाही. मग आता हे लक्षात ठेवूया. आपण आता निश्चयच करूया की या यज्ञामध्ये माझी समिधा असेल ती इतकी सात्विक असायला पाहिजे की माझ्या मृत्यूनंतरसुद्धा त्याचा परिमल टिकून राहायला पाहिजे, तो दरवळ राहायला पाहिजे. ही समिधा अप्रतिम म्हणजे अतिशय चांगली अशी असायला पाहिजे. आणि माझं सगळं कर्म आहे ते सात्विकच व्हायला पाहिजे.
माझं कर्म सात्विक असेल तर कर्माचा निवाडा करणारा तो आहे आणि मग मला त्या अमृतमय किंवा त्याच्यातनं सगळ्यातनं मुक्त करणारा तोच आहे. जेव्हा कुठलाही साधक अशी प्रार्थना करतो तेव्हा प्राणापान अशा इतर वायूंच्या सहित हे शरीर म्हणजे मी नाही आहे हे ओळखतो. मी जिवंत आहे म्हणजे काय आहे, मी आत्ता बोलते आहे म्हणजे काय आहे, तो प्राण चालू आहे, आतमधल्या वायूची हालचाल चालू आहे. आणि म्हणून पण ह्या हालचालीतनं या जाणीवेतनंच ही जाणीव होते की मी कोणी वेगळा नाही आहे, मी त्याच मोठ्या चैतन्याचा लहानसा अंश आहे आणि माझं कर्म तू स्मरण कर. शेवटी येणार काही आपल्याबरोबर, आपल्याला हे सगळं माहिती आहे. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण देह आहे. आपल्याबरोबर मृत्यूनंतर हे शरीर तर इथेच पडणार आहे, आत्मा त्या परमात्म्यामध्ये विलीन होणार आहे. मग माझ्याबरोबर येणार काय आहे तर फक्त माझं कर्म येणार आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे ओम क्रतोस्मर कृतम स्मर. मी काय केलेलं आहे याचं स्मरण ठेव तू. आणि ह्या मृत्यू संसार सागरातनं जो तारून नेणारा तो परमेश्वर आहे त्याचा. आणि आपण हे पाहिलेलं आहे मागे. शेवटी मला वाटतं की माझी नोकरी इतकी सन्मानाची आहे, मला एवढं पॅकेज आहे, माझा एवढा पगार आहे, माझं एवढं सोर्स ऑफ इन्कम आहे. नाही, योगक्षेम चालवणारा तो आहे याची सतत जाणीव ठेवायची. हे जे दिलं आहे ना तुला, बुद्धी दिली असेल, एखादं कौशल्य दिलं असेल, काही विद्या दिली असेल, हे सगळं त्यांनी दिलं आहे. नोकरी दिली आहे, धंदा दिला आहे, व्यवसाय दिला आहे, हे सगळं त्यांनी दिलं आहे. किंवा अगदी ज्याला कोणी नाही, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. एखाद्या भिकाऱ्याचा सुद्धा योगक्षेम चालवणारा तोच आहे. मग ही जाणीव सतत ठेवली की तो जो साधकाची प्रार्थना आहे ना ती ह्याच्यासाठीच आहे की माझ्या देहाची आसक्ती निघून जावी आणि माझ्याकडनं शुद्ध कर्म घडावीत आणि ती शुद्ध कर्म माझ्याबरोबर यावी असं त्याला विनवलेलं आहे. त्या परमेश्वराला अशी विनवणी केलेली आहे. आता पुढे काय म्हणतात, अगदी शेवटचा मंत्र आपण घेणार आहोत. आता हे सगळं हा निरोप, समजा हा निरोप आहे, आपण प्रार्थना केली, आपण मनापासून प्रार्थना केली, पण पोचवणारा कोण आहे, ते परब्रह्मापर्यंत पोचवणारा कोण आहे, तो आहे अग्नी. अग्नी पोचवणारा आहे. आणि म्हणून आता अग्नीला शेवटची प्रार्थना केली. मगाशी वायूचा उल्लेख आला होता, आता अग्नीला प्रार्थना केली 18व्या मंत्रामध्ये. अग्ने नय, अग्ने नय म्हणजे घेऊन जा, नेऊन. अग्ने नय सुपथाराये अस्मान. आम्हाला आता हे माझी कर्म चांगली आहेत असं मी म्हणते, पण आपल्याला आपलं सगळं बरोबरच वाटतं, पण हे सगळ्या योग्य मार्गाने नेण्याचं काम कोण करणारे. अग्नीला विनंती केली की तू सुपथानय, आम्हाला सन्मार्गाने ने. अस्मान विश्वानी देव वयुनानी विद्वान. काय म्हटलेलं आहे, हे जे आहे ना वयुनानी, वयुन म्हणजे विणलेलं आहे, ही वस्त्र आहेत बरं का, हे सगळं आयुष्याचं वस्त्र विणलेलं आहे. विश्वानी देव वयुनानी विद्वान युयोध अस्मज्जुहुराण मेनो भूयिष्ठाम ते नम उक्तिम विधेम असं म्हटलेलं आहे. हे अग्ने नय सुपथाराये अस्मान विश्वानी देव वयुनानी विद्वान युयोधि अस्मज्जुहुराण एन भूयिष्ठाते नम उक्तिम विधेम. हे देवांच्या अग्निदेवा, आम्हाला परमेश्वराच्या सेवेत जर का राहायचं असेल, तेच आमचं ध्येय असेल, तर तू आम्हाला चांगल्या मार्गाने ने. बुद्धीसुद्धा तोच देतो. आपण लहान मुलांना लहानपणी शिकवतो की अनेक प्रार्थना आहेत, पण सगळ्यात उत्तम प्रार्थना कुठली, देवा मला चांगली बुद्धी दे. आणि खरंच आहे, बुद्धी चांगली असली की कर्म चांगली होतात, मार्ग चांगला सापडतो. आणि अनेक मार्ग, शुक्ल मार्ग, देवयान पंथ, उत्तरायण वगैरे आपल्याला माहिती आहे. पण हे सगळं करताना जी आमची पापं आहेत ना, जी अडथळा निर्माण करतील त्यांच्याशी तू युद्ध कर. युयोध म्हटलेले, युयोध म्हणजे तू युद्ध कर, त्यांच्याशी झगडा तू दे. आणि मग आमची बरी वाईट कर्म आहेत ती सगळी वाईट कर्म नाहीशी कर. आणि मग तू अग्ने नय असं त्याला म्हटलेलं आहे. आता बघा, अग्नी हा ईश्वराचं प्रतीक आहे. अग्निदेवताच म्हटलेलं आहे. त्या वेदामध्ये कितीतरी सूक्त ही अग्नीची आहेत
किंवा अगदी श्रीसूक्त म्हणताना सुद्धा आपण म्हणतो ना, जातवेदोम आवह. जातवेद हे सुद्धा अग्नीचं नाव आहे. कारण अग्नी हा कोण आहे? तो मेसेंजर ऑफ गॉड आहे, देवदूत आहे. देवांपर्यंत तुमचा निरोप पोचवण्याचं काम तो अग्नी करतो आणि देवांकडनं जे फल मिळतं ते अग्नी घेऊन येतो. दशरथाने सुद्धा पुत्रकामेष्ठी यज्ञामध्ये अग्निदेवता प्रगट झाली होती आणि त्यांनी ते घे हे पायसदान असं म्हटलं होतं. त्यामुळे सगळं तुला माहिती आहे ना, अग्नी सगळं जाणतो म्हणून तर त्याला जातवेद म्हटलं आहे. आणि तो कसा आणखी सगळ्यात एक महत्त्वाचं म्हणजे तो सदा ऊर्ध्वगामी आहे. अग्नी खाली जात नाही कधी, तो ऊर्ध्वगामी आहे. म्हणजेच दृश्यातून अदृश्याकडे, स्थूलातून सूक्ष्माकडे नेणारा तोच. दृश्याकडनं जायचं आहे कुठे आम्हाला? अदृश्याकडे आहे ना, आपल्याला माहिती आहे. जे व्यक्त आहे, जे ऑब्व्हियस आहे, त्याच्याकडनं आम्हाला त्या सटलकडे जायचे. त्यामुळे दृश्यातून अदृश्याकडे जायचे, स्थूलातून सूक्ष्माकडे जायचे, अनेकातून एकाकडे जायचे, विषादातून प्रसादाकडे जायचे, सॉईलकडनं सोलकडे जायचे आहे ना. हे सगळं जर जायचं असेल तर कुणाला प्रार्थना करायला पाहिजे? अग्नीला. आणि मग त्या दृष्टीने आम्हाला या आमच्या इंद्रियाचा जो पाश आवडला आहे ना आमच्या भोवती, या इंद्रियाच्या पकडीतून सुटवून हृदयात उतरण्यासाठी सुद्धा अग्नीची कृपा लागते, अग्नीचंच बळ लागतं. त्यामुळे ज्ञानाचा अग्नी पेटवणारी जी चेतना आहे किंवा जाणीव आहे ती तू तिकडे वळव. चेतनेचा प्रवाह आहे तो तू तिकडे वळव असं म्हटलेलं आहे. आणि एकदा का जाणीव शुद्ध झाली की माणूस वाकड्या मार्गाने जातच नाही. बुद्धी शुद्ध व्हायला पाहिजे, आहे की नाही? त्यामुळे जाणीव शुद्ध झाली की माणूस वाकड्या मार्गाने जाणारच नाही. बुद्धी शुद्ध झाली की तिला शरणागतीची क्षमता येते. शुद्ध बुद्धीला हे कळतं की हे करणारा मी कोणी नाही आहे. बाकीचे लोक खूप तुमचं कौतुक करतील की तुम्ही किती महान, तुमचा किती व्यासंग, तुमचा किती अभ्यास, तुम्ही नाही 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 नाही. शुद्ध बुद्धीला ही पूर्ण जाणीव असते की हे करणारा मी नाही, हा करता करविता कोणीतरी वेगळाच आहे. आणि शरणागतीचा स्वीकारसुद्धा कसा करायचा आहे किंवा आरंभ नम्रतेने नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची, त्याच्यातनं होतं. आणि मग त्याचंच पर्यवसान ईश्वर दर्शनामध्ये सुद्धा होऊ शकतं. असा हा 18वा मंत्र सांगितला आहे. अग्ने नय सुपथा राये अस्मान. तू आम्हाला सन्मार्गाने ने, असं हे या ईशावास्य उपनिषदातलं अगदी अखेरचा समारोपाचा मंत्र आहे. आणि हा मंत्रामध्ये आणि हा झाल्यानंतर पुन्हा परत सुरुवात आणि शेवट पण पाहिलं. सुरुवात आपण कुठल्या मंत्राने केली? ओम पूर्णमदः पूर्णमिदम. आणि अखेर समारोप सांगतासुद्धा पुन्हा पूर्णमदः पूर्णमिदमने करायचे. कशासाठी? कारण हे संपुट आहे, हे संपुट आहे. दोन्हीकडनं त्या मंत्रांचं संरक्षण करण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा तोच मंत्र म्हणायचा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं आहे. त्यामुळे सगुण निर्गुण ह्या दोन्ही रूपांचा ह्याच्यात विचार केलेला आहे. आणि हे जे विषयात भरकटणारं माझं मन आहे तू एकाग्र कर. तुझी किरणं जशी आवरून घेशील तसं माझं 10 दिशांना धावणारं मन एकाग्र कर आणि त्या पूर्णत्वाची, त्या एकत्वाची अनुभूती मला येऊ देत असं म्हटलेलं आहे. आणि मग हे अनुभूती आली की मीच विश्व होणार आहे. विवरे विश्व होऊनी विश्वा माझी, किंबहुना चराचर आपणची झाला अशी अनुभूती येते. तेव्हा वेगळ्या ईश्वर दर्शनाची आवश्यकताच पडत नाही. कळणं आणि न कळणं हे तिथे संपूनच जातं. आणि म्हणून हे स्वानुभूतीतनं आलेलं हे जे उपनिषद आहे, हे ईशावास्य उपनिषद, याच्याबद्दल आपण मागचे काही 7-8 भागमध्ये आपण हे अभ्यासण्याचा अल्पसा प्रयत्न केला. हे पूर्ण झालं का? नाही, पूर्ण झालं नाही. कारण कितीतरी शब्द आहेत ह्याच्यातले की ज्यांचा अर्थ विद्वानांना सुद्धा लागत नाही. तर मी तर अगदी सामान्य व्यक्ती आहे, त्यामुळे ह्याच्यातले अनेक शब्द आणखीन
पण मात्र याच्यातून आपल्याला अभ्यासाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. आणि म्हणून या उपनिषदाच्या ईशावास्य उपनिषद आपण पूर्ण झालं असं जरी म्हटलं तरी हे अभ्यासाच्या दृष्टीने पूर्ण झालं नाही. 18 मंत्राचा आपण आढावा घेतला, पण ह्याचा मात्र प्रेरणा घ्यायची आणि आपला अभ्यास करायचा. पुस्तकं अनेक वाचा, अनेक तुमचे कोणी गुरु असतील, कोणी मार्गदर्शक असतील, ह्यांचा सल्ला जरूर घ्यायचा आहे. पण शेवटी त्याच्यातलं महत्त्वाचं तत्त्व जे आहे ते आत्मप्रचिती आहे. आणि ती आत्मप्रचिती येणं हेच उपनिषदाचं फलश्रुती आहे असं म्हणता येईल. इथेच आज थांबूया. अखेरचा मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.